मित्रांनो, आज होळी सण आहे। सर्वात प्रथम सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर होळी हा सण का साजरा करतात, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला होळीची कथा सांगणार आहे। चला तर मग बघूयात होळी हा सण का साजरा करतात। हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता। त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवले होते। हिरण्यकश्यपाने जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धरून त्याचा नाश केला। त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपाने विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले। हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता। पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला। प्रल्हाद बाळपणापासून विष्णूचा नारायणाचा परम भक्त होता। प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाने नामस्मरण करीत असे। नेमके हेच हिरण्यकश्यपाला मान्य नव्हते। त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला। सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपाला त्याची बहीण, जिचे नाव होलिका होते, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही। मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही। मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते। मला वरदान असल्यामुळे मी जाळणार नाही, पण तो जाळून खाक होईल। हे ऐकून हिरण्यकश्यपाने गावात वाळलेल्या काकत्याने मोठी पेढी तयार केली। त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली। होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधण्यामुळे उलटेच घडले। होलिकेचे अंग जाळू लागले, तिच्या अंगाचा दाह होऊ लागला। प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता। शेवटी जे व्हायचे तेच झाले। होलिका जाळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला। त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपाचा वध केला। तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली। अस्त्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे, म्हणून होळीचं महत्त्व आहे। तर मित्रांनो, ही आहे होलिका दहनाची कथा। तुम्हाला जरी व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काय, काळजी घ्या, येतो।